जयाचे हाती भक्तीचे ते वर्ण, जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्ण, जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त चिन्मय स्वरूप जिजवून मन कानोबा प्रिय बंधू असणारे गुणातीत साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय वर्माने जो भगवत भक्त भक्ती करतो, त्या वर्माने भक्ती केल्याच्या नंतर त्याला काय काय फळ प्राप्त होतात, त्या फळांचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करतायत. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस. काल नामपर म्हणजे भक्तीपर कीर्तन झालं, मग त्याच्यानंतर काहीतरी फलश्रुती व्हावी या अनुषंगाने नामचिंतनाचं भक्तीचं फळ काय काय प्राप्त होतं, ते वर्माने भक्ती केल्यानंतर काय काय फळ प्राप्त होतात, त्या फळांचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करतायत. जवळजवळ 9 फळांचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात केलं. विठ्ठल भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी धवलिता. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवे कामार म्हणून या. भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. या अभंगावर अल्पस चिंतन मांडण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार, तो म्हणजे असा. आपल्या पावन पवित्र भगवान श्री भोलेनाथांच्या दरबारामध्ये, कपालेश्वर मंदिरामध्ये, माऊली ज्ञानोबारायांच्या पंढरीनाथ परमात्म्याच्या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन आणि कीर्तन सोहळा. त्यातील किती नंबरची नाही, 2 नंबरचे काम मी करत नाही, 2य क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. नानांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यापर्यंत पोचली. तसं नानांसमोर आम्ही कीर्तन करावं आणि नानांनी आमची कीर्तन ऐकावी एवढा आमचा अधिकार नाही. पण मग नाना का कीर्तनाला समोर बसतात, का ऐकतात, याचं कारण माऊली ज्ञानोबाराय सांगतायत. समाज आहे ना, समाज हा साधूकडे पण वागत असतो. कोणाकडे? साधूकडे पण वागत असतो. शाळेतली मुलं शिक्षकाकडे पण वागतात, घरातली मुलं आईबाबाकडे पण वागतात, पण तसा हा संपूर्ण समाज आहे ना, साधूकडे पण वागतो. शाळेतली मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर शिक्षकाने दोरीत चाललं पाहिजे. घरातली मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर आई बापाने मुलांसमोर चांगलं वर्तन वागावं, चांगलं वागावं, जेणेकरून आपला मुलगा बिघडायला नको असं बापाने आईने वागावं. कारण घरातली मुलं आई बापाकडे पाहून वागतात, तसा हा समाज साधूकडे पाहून वागतो. म्हणून नाना कीर्तनाला समोर बसले. कारण नानांना पाहून का होईना बाकीची कीर्तनाला येतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात हा स्वभावच आहे. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे. विशेष आचरावे लागे संती, संतांना विशेष आचरण करावं लागतं. का? कारण समाज त्यांच्याकडे पाहून वागतो, म्हणून साधूला आचरण करावं लागतं. म्हणून नाना हा समाज कीर्तनाकडे यावा, म्हणून नानांना गरज नाही आमच्यासारख्यांची कीर्तन ऐकायची. कारण नानांनी किती कीर्तनकार तयार केले सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा नाना आमच्या कीर्तनाला समोर बसतात. का? कारण हा समाज आपल्याकडे वळला पाहिजे, धार्मिक कार्याकडे समाजाची ओढ निर्माण झाली पाहिजे, याकरता गुरुवारी नाना समोर कीर्तनाला बसतात. नाना कीर्तनाला बसले आहेत. नानांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो. तथा अजून आपले पैठणचे निष्ठावंत वारकरी, काल सांगितलं बाबांनी, बाबा जर नसले तर आपली दिंडी चालणार नाही, पारायणही होणार नाही, गाथा भजनही होणार नाही. पंडित बाबा आहेत, एवढ्या लांबून आले, त्यांनाही दरवर्षी येतात, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. समोर अण्णा बसलेले आहेत, इकडे शिवाजी अण्णा आहेत, आदी करून परिसरातून सगळीच आलेली भजनी मंडळं आहेत.
मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, कीर्तनाच्या साथ संगतीसाठी संपूर्ण गुरुकुल संस्थेचे विद्यार्थी, पंचक्रोशीतून सगळंच भजनी मंडळ, कोणाचा वैयक्तिक नामोल्लेख करत नाही, माफ करा. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रभुपादाच्या साथीसाठी परभणीहून, बीड परभणीहून आलेले आमचे सुमंत महाराज उपस्थित आहेत. विनेकरी बाबा साऊंड सिस्टीम आपल्या मंदिराचीच आहे, अतिशय गोड. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, नानांना हृदयात ठेवतो. आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंची. नानांना हृदयात ठेवतो आणि नाना जशी बुद्धी देतील, जशी कृपा करतील, तसा अभंगाच्या पदाचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. या मृत्यू लोकाचा जर आपण विचार केला, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव धावतोय, प्रत्येकाला इच्छा आहे काही ना काहीतरी फळ प्राप्तीची. प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी फळ मिळावं. प्रत्येकाची इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळावं, फळ मिळावं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, नवे जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत प्रत्येकाची धाव ही फळाकडे आहे. प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे. नवे जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की प्रत्येक जण कामासाठी प्रवृत्त होतो ना, तो लाभाकरिताच. धनाचा कृपणा लोभी जैसा, लाभाशे सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभी जैसा किंवा नाथ बाबा वर्णन करतात. व्यवसायी चित्त ठेविले किंवा ठेवणी कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ. प्रत्येकाला लाभाची इच्छा आहे. मला सांगा, इथं बसलेल्या कोणाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ मिळू नये? मी सोडून हातवरती करा. माझ्या खिशातून 1 रुपया बक्षीस देतो, हातवरती करा. नाही, हा 1 रुपयाचा सुद्धा लाभच झाला. लाभाची सोसे पुढे चाले म्हणा. प्रत्येकाला वाटतं काही ना काहीतरी फळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात लाभाची सोसे पुढे चाले म्हणा. नाथ बाबा म्हणतात व्यवसाय चित्त ठेवणी कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ. प्रत्येकाला लाभ मिळावा, फळ प्राप्ती व्हावी याची सगळ्यांची धाव आहे. प्रत्येकाला फळ प्राप्तीची इच्छा आहे. पण माऊली ज्ञानोबाराय फळाच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन करतायत, फळ देणारी वस्तू लांब असेल लोक तिथं जातात, पण फळ न देणारी वस्तू आपल्या जवळ असेल तरी लोक जाणून कानाडोळा करतात. फळ देणारी वस्तू लांब असेल तरी लोक तिथपर्यंत जातात. फळ न देणारी वस्तू आपल्या जवळ असेल तरी लोक कानाडोळा करतात. म्हणजे माणसांचं वस्तूवर प्रेम नाही, माणसाचं फळावर प्रेम आहे. माणसाचं कशावर प्रेम आहे? फळावर प्रेम आहे. प्रत्येकाची धाव फळाकडे. माऊली ज्ञानोबा यांनी उदाहरण देताना ज्ञानेश्वरीमध्ये द्राक्षाच्या झाडाचं आणि तुळशीच्या झाडाचं दिले. मला सांगा, द्राक्षाचं झाड आपल्याजवळ आहे का तुळशीचं झाड आपल्याजवळ आहे? कुठं आहे तुळशी? जयाची द्वारी तुळशी वृंदावन. तुळशीचं झाड आपल्याजवळ आहे. द्राक्षाचा मळा घरापासून 2 किलोमीटर जाऊ दे, 4 किलोमीटर लांब आहे. किती? 4 किलोमीटर लांब आहे. तुळशीच्या झाडाला फुकटचं पाणी घालायचंय तरी लोक घालत नाही. पण द्राक्षाच्या झाडाला विकतचं दूध घ्यायचंय. कारण माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये दूधच सांगितलं. विकतचं दूध घ्यायचंय आणि द्राक्षाच्या पार बुडाला जाऊन लावायचंय. तुळशीच्या झाडाला लांबून चिंचोळा टाकला तरी चालतं, पण द्राक्षाच्या बुडाला जाऊनच दूध टाकावं लागतं. तरी लोक तुळशीला पाणी टाकत नाही, द्राक्षाच्या झाडाकडे जातात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तरी द्राक्षाची या झाडा दुरो निघापे शिंतोडा. तरी द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. जे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात द्राक्षाच्या झाडाला दूध लावायला जातात का? ते म्हणतात महाराज
तुळशीचं आम्हाला फळ काय मिळतं? तुळशीच्या झाडाखाली खाट टाकून झोपता येत नाही. तुळशीच्या झाडाचे लाकडाची काही घर बांधता येत नाही. फक्त म्हशी बांधता येतात त्यांच्या खाली. जागे नाही तुम्ही. तुळशीचं झाड ती करता येत नाही. पण महाराज द्राक्षाचा आम्हाला फळ मिळतं. काय? द्राक्षाचा मळा, खिसाबाजे, खुळखुळा. हे गाठ्यातलं नाही, हे माथ्यातलं. द्राक्षाचा मळा, खिसाबाजे आम्हाला पैसा मिळतो. कशाने? द्राक्षाने. द्राक्षाचं दृष्ट म्हणजे दिसणारं फळ आपल्याला माहिती, पण तुळशीचं अदृष्ट म्हणजे न दिसणारं फळ आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आतापर्यंत खोटं नाही सांगितलं, पण आता बघा, जेवढं कल्याण आपलं तुळशी करते तेवढं द्राक्षाचं झाड करणार. म्हणजे तुम्ही द्राक्ष लावू नका असं मी म्हणत नाही, द्राक्षही लावा, पण तुळशीच्या झाडाकडे दुर्लक्ष करू नका. तुळशी हे असं झाड आहे जे 24 तास ऑक्सिजन देतो. आपण दिवसा झाडाखाली झोपतो, रात्री झोपतो का? नाही का? कारण सगळी झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, पण तुळशीचं एकमेव झाड असेल जे 24 तास ऑक्सिजन सोडतं. म्हणून आमच्या संतांनी दारात तुळशी लावली. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. तुळशीचं फळ आहे पण आपल्याला कळत नाही. द्राक्षाचं फळ आहे पण आपण सगळे त्याच्याकडेच पळतो. फळ देणारी वस्तू लांब आहे पण लोक तिकडे जातात. पण फळ न देणारी वस्तू, फळ देते तुळशी पण ती आपल्याला कळत नाही. म्हणून न देणारी वस्तू आपल्या जवळ आहे तरी लोक तिच्याकडे पाहून काय करतात? काना डोळा करतात, तिच्याकडे लक्ष देत नाही. द्राक्षाच्या झाडाचा आणि तुळशीच्या झाडाचा दृष्टांत दिला. माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी म्हटली म्हणजे दृष्टांतांची कमी नाही. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानेश्वरी उघडली म्हणजे किती दृष्टांत सापडतील सांगता येत नाही. माऊली ज्ञानोबा पुढचा दृष्टांत देतात. या दृष्टांतासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला अनुभव नाही म्हणून तुम्हाला विचारणार आहे, नानांना नाही, फक्त तुम्हाला. मला सांगा, आपल्याला आईबाप जवळ आहेत का सासू सासरे जवळ आहेत? नाही, प्रामाणिकपणे सांगा, कोण जवळ आहे? नाही, अंतःकरणात सासू सासरे जवळ आहे मी मान्य करेल, पण घरात कोण जवळ आहे? आईबाप जवळ आहेत पण तरी माणूस त्यांची सेवा करत नाही. फक्त बायकोच्या घरून कोणीतरी आलं पाहिजे. कोण यावं? सासरा यावा, सासू यावी, त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा येऊ. कोण यावं? का साला नाही चालत का? बापू म्हणे साली यावी, मग साला चालतच नाही काय? साला यावा, झुलून या पांजरा उपाय. आता वाट पाहतो. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आईबापांकडे दुर्लक्ष करत नाही आणि सासरच्या गोताच्या पुढे, बाईच्या गोताच्या पुढे हांजी हांजी करतो. माता पितयासी दवडोनी, माता पितयासी दवडोनी, माता पितयासी दवडोनी, बाईच्या गोता आवडीने खुशी, बाईच्या गोता आवडीने खुशी, बाईच्या गोता आवडीने खुशी, बाईच्या गोता आवडीने खुशी, पितयासी दवडोनी, माता पितयासी दवडोनी, माता पितयासी बाईच्या गोता आवडीने पुसी, माता पितयासी दवडोनी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, असा जो असेल ना तो मूर्ख आहे, मूर्ख. घरी माता पिताला धड बोली नाही संसारा, येरू विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा त्याच्यासारखा मूर्ख नाही. मी दृष्टांत काय सांगितला? सासू सासऱ्यांनी पोटाचा गोळा त्याला दिला, फळ दिलं, पण फळ देणारी वस्तू कुठे आहे? लांब आहे तरी लोक त्यांच्याकडे लक्ष देतात, घरातल्या आई बापाकडे लक्ष देत नाही. फळ देणारी वस्तू लांब आहे तरी लोक तिच्याकडे लक्ष देतात. माऊली ज्ञानोबांनी 2 दृष्टांत आपण आतापर्यंत पाहिले. फळ प्राप्ती करायची जीवनामध्ये, फळ प्राप्ती करायची. मग फळ प्राप्ती करण्याकरता सहजासहजी फळ प्राप्त होत नाही. सहजासहजी फळ प्राप्त होत नाही. याच्याकरता 3 प्रकारची सामग्री असावी लागते. पहिली गोष्ट, फळ मिळवायचे सायास करावे. 2 दैवाची अनुकूलता लागते.
3 आजच्या अभंगातलं वर्म लागतं. काय काय लागतं? पहिली गोष्ट सायास पाहिजे, दुसरी गोष्ट दैवाची अनुकूलता पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ते वर्म जाणून केलं पाहिजे, तेव्हा फळ प्राप्त होतं, व्यतिरिक्त फळ प्राप्त होत नाही. विठ्ठल आतापर्यंत फक्त या तिघांनाच फळ प्राप्ती झाली, इतरत्र कोणाला झाली नाही. पहिली गोष्ट सायास करावे लागतात, दुसरी गोष्ट दैवाची अनुकूलता लागते, आणि तिसरी गोष्ट वर्म जाणून ते करावे लागते. पहिली गोष्ट आहे महाराज सायास करावे लागतात. तुकोबाराय म्हणतात सायासाचे फळ काय होतं? सायासाचे फळ बैसलिया येऊनी अंतरी राहील गोपाळ. सायासाचे फळ बैसलिया, पहिली गोष्ट सायास करावे लागतात. देवाधिकांनी सुद्धा सायास केले तेव्हा त्यांना अमृतरूपी फळ पाहायला मिळालं. एका ऋषीच्या श्रापाने देवांची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. मग ते आता समुद्रातून संपत्ती बाहेर कशी काढायची? दह्यामध्ये एक संपत्ती असते, काय म्हणतात तिला? लोणी. ते लोणी काढायचे, मग काय करावं लागतं? हे महाराज काढावं लागतं. नाही खरं आहे, काही हरकत नाही. का? कारण नाही, ऐका ऐका, आम्ही जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून मंथन पाहिलं आणि मिक्सरच पाहिले, म्हणून त्यांचंही काही चुकलं नाही मिक्सरमध्ये काढावं. पण माऊली ज्ञानोबा देखील म्हणतायत मंथोनी नवनीता, नवनीताचं मंथन करावं लागतं. कोणीतरी सांगितलं देवांना समुद्रात संपत्ती पडली ना, तुम्हाला समुद्राचं काय करावं लागेल? मंथन करावं लागेल. मग देवांचा राजा देवेंद्र, त्या देवेंद्राने ठरवलं महाराज. देवांचा राजा कोण? देवेंद्र. त्या देवेंद्राने ठरवलं दादा गेले तरी चालतील, हप्ता पण पडायला आहे नाही, ते चुकून आलं. देवेंद्राने म्हणजे देवांचा राजा त्या देवेंद्राने इंद्रदेवाने ठरवलं आपण देवगण गंधर्व मिळून जाऊ आणि समुद्राचं काय करू? मंथन करू. कोणीतरी म्हटलं देवा नुसतं देवांच्या जोरावर समुद्र मंथन होणार, तुम्हाला युती करावी लागेल. हे तेव्हापासून काय करावं लागेल? युती करावी लागेल. मग देवांनी दानवांची युती केली. देव दानव एकत्र आले आणि त्यांनी समुद्राचं मंथन केलं. सहजासहजी केलं नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात क्षीरसागरा एवढे अविरजे दुधाचे भांडे, सुरा केवढे मतिता झाले. कष्ट त्यांना काय झाले? कष्ट झाले, सायास करावे लागले. मग पुढे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ते सायासही फळाले, म्हणून अमृत डोळा देखील. सायासाचं फळ त्यांना प्राप्त झालं. काय मिळालं? अमृत मिळालं. सहजासहजी फळ प्राप्त होत नाही. याच्याकरता काय करावे लागतात? सायास करावे लागतात. देवांना सायास करावे लागतात. नवे नवे राजाला सुद्धा सायास करावे लागतात. मग तो कोणता का राजा असेल, कोणता राजा घ्यायचा? अण्णांना कळालं? हा, तुम्हालाही कळालं. राजाला काय करावे लागतात? सायास करावे लागतात. जाऊ द्या, तो राजा नाही कळाला तुम्हाला. वन राजा सांगतो. वनाचा राजा कोण? सिंह. त्या सिंहाला सुद्धा कष्टच करावे लागतात, सायास करावे लागतात. सिंह आपल्या गुहेत पडून आहे, तो म्हणेल माझ्या तोंडामध्ये आपोआप हारणं येऊन पडतील, वेळापणा करू नको, भुक्या मरशील. तुला कष्ट करावे लागतील. शिकारीचे तरी कष्ट तुला करावे लागतील. हे मी नाही सांगत, सुभाषितकार वर्णन करतात. वद्यमेन हि सिद्ध्यन्ते कार्यादीन मनोरथे, नहि सुप्तस्य सिंहस्य मुखे प्रविशन्ति मृगाः. सिंहाच्या तोंडामध्ये हारणं जाऊन पडणार नाही. त्याला कष्टच करावे लागतील, सायासच करावे लागतील. देवांना कष्ट आहे, राजाला कष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतायत बाबा तुम्ही सुद्धा कष्टच करा. मनवोनी करा काही सायास,
देखील सायास केले. देवती ही बळी घ्यायला सायासे, देवांना सायास करावे लागतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, म्हणून करा काही सायास, व्हावेल तरी वारे उदास, करवेल तरी करा सेवा अंबारस तुका आहे. नाही, सीझन आखाजीचा सण चालू आहे, आंब्यांचा सीझन आहे म्हणून आंबारस आलं. ते सेवा भक्ती रस, तुका म्हणे भक्तीचा रस सेवन करायचं आहे, सहजासहजी होणार नाही. याच्याकरता काय करावं लागेल? सायास करावे लागेल. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची आहे महाराजांच्या करता पहिली गोष्ट सायास असावी लागतात. काय असावे लागतात? सायास करावे लागतात. सायासाशिवाय फळ प्राप्त होत नाही. दुसरी गोष्ट महाराज दैवाची अनुकूलता लागते. दुसरी गोष्ट दैवाची अनुकूलता लागते. दैव अनुकूल असावं लागतं. दैव, प्रारब्ध, संचित भाग्य ही एकाच अर्थाने आहे. दैवाची अनुकूलता लागते. दैव जर प्रतिकूल असेल तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत आपल्या हातातलं आपल्यातून निघून जातं. दैव एकदा फिरलं म्हणजे हिवराच्या झाडाखाली एकदा झोपलं किती उठत नाही. मग दैव प्रतिकूल असेल तर आपल्या हातातलं निघून जातं. पण आपल्या भाग्यात असेल, दैवात असेल, प्रारब्धात असेल, संचितात असेल ते आपल्याला येऊनच मिळतं. याच्याकरता माऊली ज्ञानोबारायांच्या 5 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आले. दैव अनुकूलतेच्या 3 आणि दैव प्रतिकूलतेच्या 2. तुम्ही म्हणणार महाराज 5च आले का? नाही, ओव्या भरपूर आहे, मी 5 पाठ केले. नाही, जे खरं ते सांगायला काय हरकत नाही. भाग्यात असेल की मिळतं. दैव अनुकूलतेच्या 3 ओव्या तुमच्या पुढे मानतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणताय भाग्याची निवडसे, उद्यमाची निमिसे, संपत्ती जात किंवा समृद्धी जात पैसे घर रिगे. समृद्धी जात पैसे घर रिगे. भाग्यात असेल की संपत्ती प्राप्त होते, फळ मिळतं. पण कशात असावं लागतं? भाग्यात असलं की मग मिळतं. पुढची ओवी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला प्रत्येक उद्योग सफळच होतो. भाग्य जरी सानुकूल केलिया उद्यम होय सदा सफळ. केलेला उद्योग सदा सफळ होतो. कधी? भाग्य अनुकूल असेल तेव्हा. तिसरी ओवी सांगताना माऊली ज्ञानोबाराय एवढं गोड म्हणतायत. माऊली म्हणतात भाग्यात जर असेल ना, त्या भाग्यवान माणसाने हातात वाळू जरी घेतली त्या वाळूचे रत्न होतात. कोणाचे? भाग्यवान असेल त्याची. तुम्ही प्रयत्न करू नका. हा काय सांगा मग तुम्ही घेऊन पहा, नाही झाली का मग आमच्याकडे या. हातात वाळू घेतली की काय होतात? वाळूचे रत्न होतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात हो या अदृष्ट पैते वाळूचे रत्न परते, उजू आयुष्य ते मारिते लोभ करी. काहींनी लोभ करून सगळं आपलं आयुष्य घालवलं पण त्यांना फळ प्राप्त झालं नाही. पण काही भाग्यवान माणसं असे असतात महाराज, हातात वाळू घेतली की वाळूचे रत्न होतात. हातात वाळू घेतली तर काय होतात? वाळूचे रत्न होतात, फळ मिळतं. व्यवसाय फक्त निमित्त आहे. व्यवसाय फक्त निमित्त आहे. भाग्याची निवडसे, उद्यमाची निमित्ते. उद्यम म्हणजे व्यवसाय, व्यवसाय निमित्त आहे. पण फळ मात्र संचित भाग्य, दैव, प्रारब्ध तेच देतं. तुकोबाराय म्हणतात व्यवसाय निमित्त व्यवसाय निमित्त. व्यवसाय फक्त निमित्त आहे. फळ देत असे संचित फळ देतं. नुसतं सायास करून चालत नाही, त्याला दैवाची अनुकूलता लागते. दैव प्रतिकूल असून चालत नाही. या 3 ओव्या सांगितल्या. अजून किती राहिल्या? 2. त्या कशाबद्दल आहेत? दैव प्रतिकूलतेच्या. एकदा दैव फिरलं की आपल्या हातातलं असलं तरी आपल्या हातातून निघून जातं. आपल्या हातातलं असेल तरी सुद्धा निघून जातं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे, जेठीच्या तेत स्वभावे विलया जाती. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी उदासीने दैवे. दैव उदासीन असेल,
संचयाची वैभवी, किती संचय केलेला असू द्या, लोक म्हणतात याचा आजला पाहिला पाहिजे होता, याचा बाप पाहिला पाहिजे होता, काय गणगंज श्रीमंती होती हो. आता काहीच नाही राहिलं, सगळा सुपरा साप झाला ना तरी उदासीने दैवी. संचकाची वैभवी, जे तिच्या तेच स्वभावी, विलया जाती नष्ट होतं. पुढची उभी तुमचे सगळ्यांचे पाहते, अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. कितीही विलासी गडी असू द्या, दाढी गाडी बॉडी माडी कितीही असेल, पण एकदा दैव फिरलं पालटे श्रीमंतीचा विलासू. दैवात नसल्यामुळे पांडवांना सुद्धा वनवासात जावं लागलं. प्रभू रामचंद्राचा सगळा योग जुळून आला राज्याभिषेकाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याभिषेक होणार. देवाला सुद्धा काय वाटायचं, माझा राज्याभिषेक उद्या होणार, पण दैवात नसल्यामुळे सकाळी उठून वल्कल धारण करून वनवासात जावं लागलं. याला म्हणतात दैवाची प्रतिकूलता. विठ्ठल फळ प्राप्त करायचे, पहिली गोष्ट सायास करावी लागतात, दुसरी गोष्ट दैवाची अनुकूलता लागते. दैव अनुकूल असेल तरच मिळतं, दैव प्रतिकूल असेल तर फळ मिळत नाही. दैव अनुकूल असावं लागतं. तिसरी गोष्ट, जे फळ प्राप्त करायचे त्या फळ प्राप्तीकरता जे कर्म करायचे ते कर्म करत असताना ते वर्म जाणून करावं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, जाणोनी करावे. 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 ते असं कसंही करू नका. तुका म्हणे वर्म जाणूनी करावे, एक न घालावी एकावरी. काही लोक म्हणतात महाराज काय सुंदर सत्ता झाला हो, मग मी होतो ना, माझ्यामुळे झाला असं म्हणतात. मी नाही म्हणत, ते लोक म्हणतात मग माझ्यामुळे झाला. काय सुंदर लग्न सोहळा पार पडला, मग अहो सगळं नियोजन तर मी केलं होतं. अरे काय त्यांचं ते लग्न सगळा सगळ्यांनाच झाला, आपला काही संबंध नाही. त्यांनीच काय करायचं ते केलं. यांना एक पदवी देता येईल बरं का, ढकलाचार्य. एक न घालावे एकावरी, त्याच्याकरता सांगतोय. तू का म्हणे वर्म जाणून करावे, तुम्ही वर्म जाणून करा. ढकला ढकल करण्याचं कामच येणार नाही. एक न घालावे एकावरी हे करायचं कामच नाही, फक्त वर्म जाणून कर्म करा. कोणतीही गोष्ट करत असताना वर्म जाणून ते करावं. वर्म चुकलं काय होतं, तुकोबाराय म्हणतात नाश होतो. तसविता बभू लागती सायास, कष्ट तर करावेच लागतात. तो ठसविता बहु लागती, सायास सायास करावेच लागतात.
पण चुकल्या घडी नाश अल्पवर्म, अल्पवर्म चुकल्या नाश घडी. वर्म चुकलं की काय होतो? नाश होतो. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल. वर्म चुकलं की नाश होतो. काय होतो? नाश होतो. पती पत्नी दोघ जण परदेशात कंपनीत कामाला होते. कामाचा व्याप जास्त असल्यामुळे त्यांना आपल्या देशात यायला वेळच नव्हता. आई बापांचा देहांत झाला, आई वडील वारले. मुलापर्यंत पत्र गेलं, पण मुलाने ती पण दुसरं पत्र लिहिलं आणि त्याच्यासोबत काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं की तुम्ही एक काम करा, आई वडिलांचा देहांत झालाय, अंत्यसंस्कार तुम्ही तिकडच करून घ्या, आम्हाला यायला वेळ नाही. आई बापाच्या अंत्यसंस्काराला गेला नाही. कंपनीमध्ये जेव्हा जेव्हा मीटिंग घ्यायचा तेव्हा तेव्हा सगळं वाटूनच व्हायचं, कामच होत नव्हतं. तो म्हणे मग नेमकं झालं काय? त्याला असं वाटायला लागलं काहीतरी बाहेरचं झालं असलं पाहिजे. नाही, आता लोकांची श्रद्धा त्याच्यावर फार बसली, त्याच्यामुळे सांगतोय. त्याला वाटलं काही बाहेरचं झालं. मग हाऊ बाबा, तो बाबा, मलाही फोन आला. म्हणजे मी तसं आहे असं समजू नका. मला त्याने विचारलं, म्हटले असं असं झालं. म्हटलं मग एक काम कर, भीमाला जाऊन ये. मग त्याने तेही केलं, पण तरी सुद्धा गुण लागला. एका ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे. काय आहे? तुम्हाला पिंडदान करावं लागेल. काय करावं लागेल? पिंडदान करावं लागेल. काशीला गेला आणि एका ब्राह्मणाला 5-25 हजार रुपये दान करून टाकले आणि त्यांना सांगितलं तुम्ही मी पिंडदान करतो, तुम्ही तेवढी विधी पूर्ण करून द्या, आपण पिंडदान करून घेऊ. ब्राह्मणाने पिंडदान करायला सुरुवात केली. पण आता पितरांचं पिंडदान करणं म्हणजे त्याला असं असतं, खीरच करावी लागते. बरोबर आहे ना? खिरीचा नैवेद्य त्यांना द्यावा लागतो. कोणाला? पितरांना. कशाचा नैवेद्य? खिरीचा नैवेद्य द्यावा लागतो. मग आता खीर बनवायची, तिला काही जमत नव्हती त्या कंपनीवाल्याच्या बाईला. मग त्याने काय केलं, अजून पैसे वाढवून दिले आणि ब्राह्मणाच्या बाईला त्या बडवे काकीला सांगितलं, म्हटले काकी एक काम करा, तुम्ही खीर बनवा. आता ब्राह्मणाची घरची खीर म्हणजे अतिशय सुंदर खीर तिने बनवली. पिंडदान झालं आणि पिंडदान झाल्यानंतर महाराज सगळे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर याने खीर खाल्ली. खीर तोंडात टाकली. टाकल्या महाराज एवढा आनंद झाला, तो म्हटला बघ काय सुंदर खीर बनवली. म्हटले मग या काम कर, या बडवे काकीला तू तेवढी खिरीची सामग्री विचारून घे. नाश होतो वर्म चुकल्यावर, ते सांगतो. ती म्हटली खिरीची सामग्री त्या बडवे काकीला विचारून घे. आता असं असतं, शिकलेली माणसं अडाणी माणसाला विचारायला जरा त्यांना जवळच जातं. ती जरा शिकलेली होती आणि ब्राह्मणीबाई जरा अडाणी होती. मग ही मध्ये गेली. मध्ये गेल्यानंतर हिने सामग्री विचारली नाही, फक्त या स्वतःवर पाहिलं. काय होतं महाराज? ग्लासभर दूध होतं. काजू, बदाम, पिस्ता, खवा, एवढी सगळी खिरीची सामग्री, तूप होतं. एवढी सगळी खिरीची सामग्री तिथं होती. पण त्या बडवे काकीने नेमकं तेवढं तिथंच ठेवलेलं नव्हतं. अजून ती भाजीची सामग्री तयार करून ठेवली होती. कांदा कापलेला होता, लसूण सोललेला होता आणि थोडासा हिंग बाजूला काढून ठेवला होता भाजीच्या फोडणीसाठी. पण ही आता शिकलेली होती, हिला जरा तिला विचारायला लाज वाटली. तसं ज्ञान प्राप्त करताना माणसाने लाजू नये. माहीत नसलं की विचारून घ्यावं. पण तिने विचारलं नाही, तिने फक्त पाहून घेतलं. तिला असं वाटलं ही सुद्धा खिरीची सामग्री आहे. मग घरी आले. 2-3 दिवस झाले. 2-3 दिवसांनी याला खिरीची आठवण आली. हा म्हटला एक काम कर ना, तू खिरीची सामग्री पाहून आली, तेवढं एक काम मस्त एवढं गोड कर, तेवढी खीर मस्त सुंदर बनव ना. त्या काकीने बनवली होती तशी. ती म्हटली बरं बनवते, तुम्ही एक काम करा, सामग्री घेऊन या. हा गेला, सगळी सामग्री घरात आणली. आणल्यानंतर हिने खीर बनवायला सुरुवात केली. तूप घेतलं, तूप कढईमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये महाराज कांदा टाकला परतायला खिरीसाठी. काय टाकला? कांदा टाकला. कांदा नंतर लसूण सोडलेला होता तो टाकला. दूध टाकलं, खवा टाकला, काजू बदाम पिस्ता सगळं काय होतं ते टाकलं
आणि खीरला थोडासा वास पाहिजे होता म्हणून थोडासा हिंग सुद्धा त्याच्यात टाकला. खीर झाली का ती? तुकोबाराय म्हणताय सुगरणी बाई ठिता नाश केला, गुळ तो घातला भाजीमध्ये, खिरीमध्ये हिंग, दुधामध्ये गोड, ठेतीची ओंगळ नाश केला. अल्प वर्म चुकल्या नाश घडे, वर्म चुकलं की नाश होतो. विठ्ठल म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना जेवढं सायासाला महत्व आहे, जेवढं दैवाला महत्व आहे, तेवढंच वर्माला महत्व आहे. बघा, सायास, दैव आणि वर्म, वर्म थोडं बाजूला ठेवू, पण हे सायास आणि हे दैव जे आहे ना, हे जोड आहे बरं का. जसं गाड्याला 2 चाकं लागतात, नाण्याला 2 बाजू लागतात, नदीला 2 तड्या लागतात, तसं काही प्राप्त करायचं आहे ना, नुसतं सायास करून चालत नाही, त्याला दैवाची अनुकूलता लागते. आणि ते करत असताना वर्म जाणून केलं पाहिजे, तेव्हा फळ प्राप्त होतं, त्याच्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. मग वर्म जाणायचंय, मग कशाचं वर्म जाणावं? वर्म जाणूनच करायचंय. मग वर्म नेमकं जाणायचं कशाचं? महाराज, दान करत असताना माणसाने वर्म जाणून दान करावं, आणि भक्ती करताना माणसाने वर्म जाणून भक्ती करावी. विठ्ठल भक्ती करताना वर्म जाणून भक्ती करावी, आणि दान करताना वर्म जाणून दान करावं. भक्ती करताना वर्म जाणून भक्ती करा, दान करताना वर्म जाणून दान करा. दान कोणी करावं? तर दान फक्त गृहस्थी माणसाने करावं. संन्याशाने वानप्रस्थाने दान करू नाही, फक्त गृहस्थी माणसाने दान करावं. दान करत असताना काय काय दान करावं? पहिलं महाराज अन्नदान करावं, 2 द्रव्यदान करावं, आणि 3 कन्यादान करावं. गृहस्थी माणसाने शास्त्र सांगतं काय काय करावं? अन्नदान करावं, 2 द्रव्यदान करावं, आणि 3 काय करावं? कन्यादान करावं. पहिलं आहे महाराज अन्नदान. गृहस्थी माणसाने अन्नदान करावं, पण ते अन्नदान करत असताना वर्म जाणून दान करावं. वर्म जाणून अन्न काय करावं? दान करावं. मग अन्नदानाचं वर्म काय? तर महाराज, अन्नदान करत असताना हा पात्र आहे का अपात्र आहे याचा विचार करू नये. सर्वाभूती द्यावे अन्न बरं नाही, भुकेलिया अन्न द्यावे पात्र न विचारू. तो पात्रतेचा आहे का अपात्रतेचा आहे? आपल्या दारात आला, भूक लागली ना, तो विचार करू नका, त्याला काय करा? अन्नदान करून टाका. अन्नदान करत असताना पात्र अपात्रतेचा विचार करू नये, हे अन्नदानाचं वर्म आहे. पण दुसरं महाराज द्रव्यदानाचं वर्म तुकोबाराय सांगतात, द्रव्यदान घेत असताना विचार करावा. म्हणा, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावी अन्न. अन्न देताना सगळ्यांना अन्नदान करा, पण द्रव्य देत असताना द्रव्य पात्र विचारून, द्रव्यदान करत असताना महाराज पात्रतेचा विचार करावा. कारण आपल्याकडून पैसे घ्यावे आणि त्याने जाऊन मासे पकडण्यासाठी जाळं घ्यावं, ते पाप आपल्याला लागतं. म्हणून त्याचं कर्म काय आहे ते कर्म शोधावं, मग दान द्यावं. द्रव्यदान करत असताना कर्म शोधा, आणि कन्यादान करत असताना कुळ शोधा. तुकोबाराय म्हणतात, द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधन्या, धर्म आणि वर्माची
येथे कुलकर्म शोधन्या धर्म आहे वर्मांगी पाहिजे प्रसंगी. वर्म आहे पण ते प्रसंगाला कळलं पाहिजे. द्रव्यदान करत असताना कर्म शोधा. द्रव्य आणि कन्या कुळ कर्म असं आलंय ना, मग ते कुळ कन्याच्या ठिकाणी घ्यायचं आणि कर्म द्रव्याच्या ठिकाणी घ्यायचं. द्रव्यदान करत असताना कर्म शोधा आणि कन्यादान करत असताना कुळ शोधा. दान करत असताना वर्म जाणून दान करावं. काय काय दान करावं? अन्नदान वर्म जाणून दान करावं. द्रव्यदान करत असताना वर्म जाणून दान करावं आणि कन्यादान करत असताना वर्म जाणून ते दान करावं. आणि दुसरी गोष्ट, भक्ती करत असताना वर्म जाणून भक्ती करावी, तेव्हाच फळ प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. भक्ती करताना वर्म जाणून भक्ती केली पाहिजे. तशी आता अनेक गावोगाव भक्ती वाढली. लोक भरपूर भक्ती करतात. म्हटले का काय अभ्यास आहे त्यांचा? म्हटले गाथा पाठी. काय गाथा पाठी. पण एकादशीला जेवण करतात. मग काय कामाचं आहे ते? शेंडाना बुडूक नाचते तुडूक तुडूक. जर एकादशीला अन्नदान करत असेल काही महत्वाचं आहे का? काहीच नाही महाराज. गाथा पाठ असू द्या. पाठांतरवाल्याला भक्तीचं वर्म कळत नाही, वाचकाला भक्तीचं वर्म कळत नाही. म्हणजे रोज पोथी वाचतो, त्याच्या घरामध्ये अखंड पोथी चालते. पण सकाळी काकडा सुरू झाला की भोंग्याची वायर काढून येतो. म्हणजे वाचकाला भक्तीचं वर्म कळत नाही, पाठांतरवाल्याला भक्तीचं वर्म कळत नाही. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतायत. ब्रह्मपदापर्यंत गेला, अहम ब्रह्मास्मी पदापर्यंत गेला, तरी सुद्धा भक्तीचं वर्म कळत नाही. हे आपण म्हणू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात अहम म्हणे ब्रह्म, नेने भक्तीचे ते वर्म. म्हणजे अहम ब्रह्मास्मी पदापर्यंत गेला तरी सुद्धा भक्तीचं वर्म कळत नाही. वाचकाला कळत नाही, पाठांतरवाल्याला कळत नाही. अहम ब्रह्मास्मी पदापर्यंत गेलेला भक्तीचं वर्म कळत नाही. पण महाराज एकदा भक्तीचं वर्म कळालं, काय फळ प्राप्त होतात? त्यातली 3 फळं अभंगाच्या प्रथम चरणात. भक्तीचे ते वर्म जयाची भक्तीचे ते वर्म जयाची जरा मदत करा आता. पडजी करून दिला. भक्तीचं वर्म कळालं की फळ प्राप्त होतात. भक्तीचं वर्म कळालं की काय होतं? फळ प्राप्त होतात. काय काय फळ प्राप्त होतात?
महाराजांनी पहिल्या चरणात 3 फळं सांगितले. तया घरी क्षमा, तया घरी शांती, तया घरी दया. कोणाच्या घरी? भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती. भक्तीचं वर्म ज्याच्या हातात आहे त्याच्या घरात पहिले क्षमा, 2 शांती, 3 दया. जेठालालची हे असं पाहताय म्हणून सांगावं लागलं ते शायरीने. तया घरी शांती, तया घरी क्षमा, तया घरी दया. 3 फळं सांगितली. महाराज भक्तीचं वर्म काय? भक्तीचं वर्म काही जास्त अवघड नाही. भक्ती करत असताना भावयुक्त अंतकरणाने भक्ती करावी. नवे नवे उद्वेग सांडून ती भक्ती करावी. तुकोबाराय म्हणतात आम्ही ती केली आणि त्या भगवान परमात्म्याच्या सुखाला आम्ही प्राप्त झालो. भक्ती आम्ही केली जाणूनी उमेद, भक्ती आम्ही केली जाणूनी उमेद, आम्ही केली जाणूनी उमेद, भक्ती आम्ही केली जाणूनी भक्ती करावी. कशी करावी? उद्वेग सांडून करावी. काय होतं? तुकोबाराय म्हणतात पावलो निसंग सुख याचे किंवा पावलो निज सुख तया लागी. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या सुखाला प्राप्त झाले. भक्ती केली. कशी केली? उद्वेग सांडून केली, भावयुक्त अंतकरणाने केली आणि त्या देवाला फक्त शुद्ध भावच लागतो. काही न लगे एक भावचे कारण. तुका म्हण्यान विठोबा देवा कारणे भावत देवा कारणे देवाला भाव लागतो. तशी भावयुक्त अंतकरणाने भक्ती केली, फळ प्राप्त होतात. हे भक्तीचं वर्म आहे. काय वर्म आहे? उद्वेग सांडून आणि भावयुक्त अंतकरणाने भक्ती करावी. हे भक्तीतलं काय आहे? वर्म आहे. आणि अशी भक्ती केली की मग फळ प्राप्त होतात. पहिलं फळ तुकोबाराय सांगतात तया घरी क्षमा, तया घरी शांती. पहिलं फळ शांती. भक्तीचे ते वर्म, जयाची हाती तया घरी शांती. पहिलं फळ शांती. शांती कशाला म्हणावं? तुकोबाराय म्हणतात जो भक्ती वर्म जाणून करतो त्याच्या घरात पहिले शांती राहते. तशी अनेक घरात शांती राहते पण ती वातावरण अशांत करते. पण मग ही शांती कोणती? तया घरी शांती. शांतता हा एक अर्थ तुम्हाला माहिती. दुसरी शांती कशाला म्हणावं कळतच नव्हतं. जेव्हा अभंग निवडला होता मी तयार करून ठेवलं होतं थोडंसं, पण मग शांतीबद्दल काय चिंतन करावं कळतच नव्हतं. योगायोगाने गुरुवारी नानांचं कीर्तन करण्याला ऐकलं. योग्याची संपदा त्याग आणि शांती. तिथं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबारायांची उभी नानांनी सांगितली. गिळोनी नेयाते ज्ञाता ज्ञान मागवते हरपे निरुते ते शांती पहिला.
गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान मागवते, हारपे निरुते. ही शांती पैगा थोडं जड जाईल ऐकायला, पण ऐका. ज्ञानासह अज्ञानाची निवृत्ती तयानाम शांती. गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान मागवते, हारपे निवृत्ती. म्हणजे ज्ञानही हारपे, अज्ञानही हारपे. मग तयानाम शांती, हारपे निवृत्ते ते शांती पैगा. आता तुमचे तोंड कोण मला कसं वाटायला लागलं? सोपं सांगू का? नाही, एवढंच एक सोपं येतं, फक्त याच्या व्यतिरिक्त येत नाही. एवढं एक सांगतो, कळलं तर बघा. गावात चोर पकडण्याकरता पोलीस आले. ऐका हा, गावात चोर पकडण्याकरता पोलीस आले. चोरांना पकडलं, चोर गेले, नंतर पोलीसही निघून गेले. नाही, चोरांना पकडायला कोण आलं? पोलीस आले. ज्ञान आलं, चोर अज्ञान, चोरही निघून गेले. पण चोर गेल्यानंतर ज्ञान झालं, अज्ञान होतं, ज्ञानात रूपांतर झालं, मग नंतर ते ज्ञानही निघून गेलं, ते सुद्धा तयानाम शांती. गिरोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान मागवते, हारपे निवृत्ती ते शांती पैगा. त्याला शांती म्हणा. याच्यापेक्षा सोपं मला येत नाही. विठ्ठल त्याच्या घरी काय होते? पहिले शांतता, तया घरी शांती. दुसरं आहे तया घरी क्षमा. जो वर्माने भक्ती करतो तो क्षमाशील असला पाहिजे. नुसतं बळ असून चालत नाही, क्षमा असावी लागते. नुसतं बळ असून चालत नाही, अपराध सहन करण्याची ताकद असावी लागते. नाही तर मग नुसतं बळ आहे, एखाद्याने अपमान केला आणि तू भेट फक्त बाहेर. अपराध सहन करावा. अपराध सहन करण्याचं बळ असावं, त्याला म्हणावं क्षमा. नवे नवे सुभाषितकार असं म्हणतात, बळाला शोभा ही क्षमेमुळे आहे. शिलेन शोभते रूपम, क्षमया शोभते बलम, विनयेन तथा ज्ञानम, दानेन शोभते धनम. धनाची शोभा दानामध्ये, तसं बळाची शोभा ही क्षमेमध्ये आहे. माणसाच्या अंतःकरणात क्षमा असावी. किती क्षमा असावी? उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल. एक तत्ववेत्ता अतिशय विद्वान, तो प्रवचनासाठी समोर पारावर बसला. प्रवचन चालू आहे, अनेक लोक प्रवचनासाठी बसले. क्षमा ऐका. प्रवचनासाठी पारावर बसलाय, प्रवचनाला सुरुवात झाली आहे. प्रवचन संपण्याच्या वेळेवर आलं, पण नेमकं त्याच्या घरासमोरच प्रवचन चालू होतं आणि प्रवचनाला समोर लोक बसलेत. घरची परिस्थिती काहीच नव्हती. प्रवचन संपल्यावर जे काही भेटेल ते घरी घेऊन जावं, त्याच्याने द्रव्य धान्य घ्यावं आणि ते करून खावं, असा त्यांचा नित्यक्रम होता. पण प्रवचनाला एवढा उशीर लागत होता, बायकोला नेमकी भूक लागली होती. घराच्या समोरच प्रवचन चालू होतं. ती म्हटली करावं काय, प्रवचन तरी सोडत नाही, मग आता करायचं काय? तिला राग आला, बाईला राग आला. कोणाच्या? त्या प्रवचनकार होता, तो व्यक्ता होता, त्याच्या बाईला राग आला. असं म्हणतात बाईंना राग आला की तो राग अगोदर भांड्यांवर निघतो, असं म्हणतोय बरं का मी. पहिला राग कशावर निघतो? मग तिने काय केलं? भांडे आपल्याला सुरुवात केली. भांडे आपटून झाले तरी सुद्धा प्रवचन बंद होत नाही. मग महाराज डोईचा पदर कमरेला पोचला, खांद्यावर नाही घेतला, कमरेला पोचला आणि महाराज शिव्या द्यायला सुरुवात केली. अशा असं शिव्या दिल्या, डब्ल्यू दिली, PhD केलेली होती, शिव्या भरपूर दिल्या, तरी प्रवचन बंद होण्याचे काही निशाण दिसत नाही. करावं काय? घरात पाण्याचा हंडा होता,
घागर मडकं उचललं, बाहेर पारावर गेली. लोक पाहिले नाही, काहीच पाहिलं नाही. थंड पाण्याचं गाडगं डायरेक्ट त्याच्या डोक्यात टाकून दिलं. कोणाच्या? तत्ववेत्याच्या, प्रवचनकाराच्या. तरी सुद्धा प्रवचन चालूच, बंद होत नाही. समोरचे लोक सगळे बसलेले उठून पळायला लागले. तेव्हा तो तत्ववेत्ता त्यांना सांगतो, म्हटले ए थांबा, उपसंहार करायचा राहिलाय अजून. म्हटले आता राहिलं काय? तो म्हटला अरे खाली बसा. पाणी पडण्याच्या अगोदर काय होतं म्हटले. ते बसलेले समोरचे हुशार होते. ते म्हणे महाराज पाणी पडण्याच्या अगोदर गडगडाट होतो ढगांचा, आणि हेच ते भांडे वाजले ना, गडगडाट. नंतर काय होतं? विजा चमकतात. त्या शिव्या दिल्या. म्हटले मग अरे मग एकदा गडगडाट झाला, विजा चमकल्या, मग ते पाणी पडतच, मग ते डोक्यावर असो किंवा जमिनीवर असो. क्षमा. असा विक्षेप आपल्या कीर्तनात कोणी करू द्या बरं. विक्षेप नुसतं दुसरीकडे जसं काही वाजलं सुद्धा ना, तरी सुद्धा लगे कीर्तनकार म्हणतो ए बंद कर. थोडा सुद्धा विक्षेप सहन होत नाही. पण अंतःकरणात क्षमा असेल तर शिवेही सहन होतात, भांड्यांचा गडगडाटही सहन होतो, आणि घागरीमधलं पाणी सुद्धा सहन होतं. याला म्हणावं क्षमा. अशी क्षमा कोणाच्याही अंतःकरणात पाहायला मिळत नाही. ज्यांनी भक्ती केली त्यांच्या अंतःकरणामध्ये क्षमा पाहायला मिळते. विठ्ठल ते वर्म जयाची हाती तया घरी, शांती तया घरी, क्षमा राहिलं काय तया घरी, दया. मग दया कशाला म्हणावं? हा आपला शत्रू असो किंवा भाऊ असो, मित्र असो, वैरी असो, राजा असो किंवा लंका असो, संकटात सापडलाय ना, त्याला वाचवण्यासाठी अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होणं, याला म्हणावं दया. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. चिखली रुतली या गाये, धड भाकड न पाहे, तयाची लाली होय काला बुला. ती गाय कमजोर असो किंवा धड धाकड असो, चिखलात पडली ना, तिला बाहेर काढण्याकरता ज्याचं अंतःकरण कालवून येतं त्याला म्हणावं दया. आणि अशी दया कोणाच्याही घरी पाहायला मिळत नाही. जो वर्माने भक्ती करतो त्याच्याच घरी ही 3 फळं पाहायला मिळतात भक्तीचे. ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती, तया घरी क्षमा, तया घरी दया. विठोबा रखुमाई, 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 भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांतीत क्षमा दया. पहिल्या चरणामध्ये
सांगितली. भक्तीचं वर्म जाणून ज्याने भक्ती केली त्याला शांती, क्षमा, दया प्राप्त होते. नवे नवे अजून काय फळ प्राप्त होतं? अजून चौथं असणारं फळ जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात. अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धी ओळखती गाडी. अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धी ओळखती गाडी. अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धी ओळखती गाडी. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे नवदती दुरी दवलिता तुकोबाराय म्हणतात. वर्माने जो भगवत भक्त भक्ती करतो तया घरी अष्टमहासिद्धी. आठ प्रकारच्या महासिद्ध्या सांगितल्या त्या त्याच्या घरी पाणी भरतात. त्या हाकलायचा प्रयत्न केला तरी त्या जात नाही. नवदती दुरी दवलिता त्या जात नाही महाराज. अष्टमहासिद्धीचा कोण आला पार वागून निधी आड कोणी तया रिद्धी सिद्धी न पाचारिता. त्या धुंदीती हरिभक्ता त्या कोणाच्याही घरी जात नाही. त्याच्याकरता भक्तच लागतो. जो वर्माने भक्ती करतो त्याच्या घरी अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे अष्टमहासिद्धी त्याच्या घरी राहतात. हाकलण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नाही. नवदती दुरी दवलिता पुढे तेथे दुष्टगुण न मिळी निशेष. दुष्टगुण पाहायलाच मिळत नाही. तुकोबारायांचं प्रमाणे तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. अवगुण पाहायला मिळत नाही. दुष्टगुण अवगुण त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कसं आहे त्यांचं शरीर? चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन गुणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण तेथे दुष्टगुण नव्हे निशेष. चैतन्याचा वास झाला माझी. तो स्वतः भगवत स्वरूप होतो. आणि त्याचं चित्त महाराज हे मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे असं नाही. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणांची. त्याचं चित्त सदा संतुष्ट राहतो. तो म्हणत नाही गारा पडल्या कांदे सडले आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. तो म्हणतच नाही. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. एक दिवस 2 दिवस नाही सदा सर्व काळ त्याचं चित्त संतुष्ट राहतं. तुटली हळहळ त्रिगुणांची. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. हे 3 गुणांचं चिंतन जर ऐकायचं असेल खरंच सांगतो गुरुवरी नानांच्या मुखातून ऐकावं. फक्त नानांच्या मुखातून ऐकावं. नानांनी सांगावं 23 विरुद्धके सुखज्ञानाची पाशके उडीजात मग फडके मृग जैसा. मग ते प्रत्येक गुणाचं नानांनी वर्णन ते सांगितलं होतं प्रपंच ओसरो या अभंगामध्ये. पण आता कधी मी त्याची तयारी करून आलो नाही म्हणून ते काही डोक्यात नाही. पण 3 गुण कसे हालहाल करतात? रजोरागात्मक विद्धी तृष्णा संग समुद्भव प्रमादा आलस्य निद्रा विस्तन्नी बध्नाती भारत
हे 3 गुणांचे अतिशय भयंकर भयंकर असे पाश सांगितले ते माणसाला ओढून ठेवतात, त्यांच्यापासून मुक्तता होत नाही. पण जो वर्माने भक्ती करतो, तुटली हळहळ त्रिगुणांची, संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ, तुटली हळहळ त्रिगुणांची. आणि असा जो भक्ती करतो ना, असा भगवत भक्त, त्या भगवत भक्ताचा कामार सेवक होऊन भगवान परमात्मा सगळा भार घेतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, 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 तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. साधवी कामार हो मोनिया, साधवी कामार हो मोनिया, भक्ती देव मागे हारी, भक्ती देव मागे हारी. चालवी कामार हो मोनिया, चालवी कामार हो मोनिया, भक्ती देव जयाती हाती, भक्ती देव जयाती हाती. कर्मागरी कांदे समादया, दया दया घरी समाधानी, दया
तीन सांगितली, शांती, क्षमा, दया, नंतर अष्टमहासिद्धी. मग त्या कोणकोणत्या नानांच्या मुखातून ऐकले? अलिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्रकाम्य, ईशित्व, वशित्व. हे मंडपच्या वरून गेलं. अष्टमहासिद्धी, ओळंगतीद्वारी. आता मलाच नाही समजल्या होत्या, तर मग आता तुम्हाला कुठून समजून सांगू? फक्त पाठ करून आलो ते म्हणून दाखवले. अष्टमहासिद्धी, ओळंगतीद्वारी 4, तेथे दुष्टगुण 5, चैतन्याचा वास झाला माझी 6, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ 7, तुटली हळहळ त्रिगुणांची 8, आणि तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवे कामार होऊनी, आणि 9 भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्ञानेश्वर माऊली पायाच्या प्रसादे काही बोलिड विनोदे, माझा क्षमा करणे संकीन विहंग भूतयुक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.